काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर जो आतंकवादी हल्ला झाला त्या संदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. अण्णा आपल्या सोबत आहेत. अण्णा, काय सांगा, जो आतंकवादी हल्ला झालेला आहे पर्यटकांवर, तुमची काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे? हे दुर्दैव आहे. एक तर अनेक वर्षापासून पाकिस्तानचे पर्यटनाचे संबंध वाढत चालले आणि ते काही लोकांना नको आहे. पर्यटन लोक यायला नको म्हणून ते खोडसाळपणा करतात. पण आता ते थांबणार नाही. काही झालं तरी त्यांना जे करायचं ते करूया. पण शेवटी पाकिस्तानच्या विरोधात हे होणार. त्यांना अशांतता हवी आहे. त्यांना अशांतता जर ते शांत राहिलं तर त्यांचं फावतं ना. म्हणून अशांतता. मी श्रीनगरला ह्या एरियामध्ये काही दिवस राहिलो होतो. तो एरिया मी पाहिलाय. श्रीनगर पासून मी राहत होतो एक 7-8 किलोमीटरवरती बारामुल्लाच्या जवळ तिथे राहत होतो. आणि हा जो एरिया आहे हा दुसरा अपोजिट साईड. हे सर्व लोक पाहण्यासाठी जातात. सुंदर एरिया एवढा सुंदर आहे. झाडी झुडी तर ते त्यांना नको आहे म्हणून ते प्रयत्न करतात. कुठेतरी जे पर्यटक होते त्यांना धर्म विचारण्यात आला आणि धर्म विचारल्यानंतर ज्या गोळीबार केला तो आणखी फार मोठा दोष आहे. जाती धर्म विचारून मग तुम्ही गोळीबार करता, ही सगळ्यात धोकेबाज आहे. जात पातीचा संबंध नाही. आपण काश्मीरचा संबंध देशाशी कसा जोडता येईल ते पाहायचं. पूर्वीपेक्षा आता खूप सुधारणा झाल्या. पण ज्या अशा घटना घडतायत त्या रोखण्यासाठी आता काय उपाययोजना केल्या पाहिजे? लोकशिक्षण, लोकजागृती, लोकांना जागवलं पाहिजे. घाबरायचं नाही, भ्यायचं नाही, चालत राहायचं. माझ्या कपाळावरती जेवढ्याला गोळ्या लागल्या पाकिस्तानचा गोळीबार झाल्यानंतर माझी भीतीच निघून गेली. रोज फिरायचो, कधी भीती वाटली नाही. असं असलं पाहिजे. तर निश्चितच जे कोणतेही भीती बाळगली पाहिजे. आता जे आतंकवादी हल्ला होतोय तर त्याच्याकडे दुर्लक्ष करता जे पर्यटक आहेत त्यांनी त्या भागात गेलं पाहिजे अशी भूमिका जी आहे ते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी घेतली आहे. कॅमेराकर बनकर सर, पुन्हा जायकर, ट्यून मराठी, राळेगण सिद्धी, अहिल्यानगर.